पण अरे बाप रे, अरे सुदाम तर येत आहे. अय सुदाम, काय झालं? लय डोक्याला हात लावून बसला बा. काय झालं? अरे काय सांगू तुला, आता वाटोळच झालं ना. आता काय झालं? मग नेमकी काय झालं वाटोळ? मग अरे ते बघ, त्या पेपरासारखी जर रद्दी होणार आता सगळ्याची. काय बा याच्यात? अरे कोर्टाने निकाल दिलाय, आता टीईटी पास व्हावंच लागेल, त्याच्याशिवाय शिक्षक म्हणून राहता येणार नाही. नाही तर देणार कोर्ट शाळा घरी पाठवून. अरे यार, सर्व शिक्षकास टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य. ते बघ, आता काय पास व्हायचे आम्ही? आता झालं आमचं वाटोळ. आता निम्म आयुष्य संपलं. बरं झालं राव, काय बरं झालं? टीईटी दिली आणि पास झालो. हा, तू 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 सुटला रे भावड्या एका चाट्यातून. अरे पण मी आत्ताच लागलो ना रे. पण तुम्ही 10-10 वर्ष नोकऱ्या केल्या टेम्पररी. आता तुमच्यासारख्या शिक्षकांचं जरा अवघडच बरं का. अरे निम्म आयुष्य शिकण्यात गेलं. आम्ही कधी अभ्यास केला? आणि आता उरलेलं राहिलं थोडं. आता पगार मिळवायचं का टीईटी पास व्हायची? काहीच ताळमेळ लागेल. अय सुदाम, तू काय टेन्शन न घेऊ. नाही भाऊ, नाही, आता नाही, काही शक्यच नाही. अरे काहीच खरं नाही राहिला. तुला आहे ना व्याकरणाला आहे ना मी जरा मदत करतो, अभ्यास करू आणि टीईटी पेपर देऊन टाक, होशील पास. अरे कोणतं व्याकरण सोडायचं आता? अरे आयुष्याचं व्याकरण गुतलं इथं, परीक्षेचं व्याकरण कोण सोडित आहे आता? आता काय खरं नाही राहिलं भाऊ. एक तर ते घरी ते बायको नीट 2 शब्द बोला ना. बाप बोलायचं बंद झाला. ते संस्था चालक एकीकडं, तो पैसे मागतो करत. बरं ते संस्था चालकाकडे किती पैसे भरले होते तो? नको विचारू काही भाऊ. 15 लाख रुपये भरले होते जमीन गहाण ठेवून. ह्याला अवघडच झालं गड्या. बरं आता संस्था चालक काही करू शकत नाही ते याच्यात. बाबा रुपये देणार आहे का माग आता? आणि निम्म आयुष्य गेलं वाया. आता काय करू? अवघड झालं गड्या. ती बायको म्हणली मला आता मागच्याच आठवड्यात, मी जाईन म्हणे आता पोरं घेऊन मी जाते माहेरी. ते पोरग ठेवलंय बाहेर शिकायला, त्याचा खर्च कुठून भरायचा?